आबर गबर खाण्यापेक्षा म्हटलं डाएट चालू करू. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं डाएट. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. बाई म्हणजे काय लय मोठे असं हे नाही, बॉडी बिल्डिंग वगैरे साठी नाही, पण एक बेसिक फिटनेस साठी मी एक डाएट घेतो. ते डाएट तुम्ही पण घेत असाल नक्की सांगा मला कमेंट मध्ये कोण कोण काय काय घेतं, म्हणजे मला पण तसे इम्प्रुव्हमेंट्स करायला. आता जस्ट स्टार्ट केलंय महिन्याभरापूर्वीच. म्हटलं चला थोडा बॉडीवर पण आपण फोकस केला पाहिजे आपल्या स्वतःसाठी. तर मी तुम्हाला डाएट दाखवतो माझं, त्याच्यामध्ये मी काय काय घेतो. तुम्हाला काय टिप्स द्यायचं असेल तर नक्की सांगा मला, अजून हे ऍड कर किंवा हे रिड्यूस करू, याच्याऐवजी हे बेटर असेल, त्याचे रिझल्ट चांगले असेल तर तुम्हाला दाखवतो. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवे असाल तर सबस्क्राईब करा. डाएट तर काय रोजच घेऊ आपण. सबस्क्राईब करणं महत्वाचं आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. दाखवतो तुम्हाला डाएट. सामान काढून ठेवलेलं आहे, तर मी घेतो अपिनोचे ओट्स 1.5 स्कूप घेतो मी. तुम्ही याचं काय काय मेजरमेंट असेल ते पण सांगा. अपिनोचे ओट्स 1.5 स्कूप, त्याच्यानंतर खजूर 4, नंतर डॉक्टर ओटेकरचं पीनट बटर, थोडस मध, हे आहे केळी. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. आणि बस तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये केळी, ओट्स, खजूर आणि त्याच्यानंतर पीनट बटर आणि मध ऍड केलेलं आहे. स्पेसिफिकली मध पण ऍड करतो मी, कारण की मध मध्ये आपलं मेटाबॉलिझम रेट वाढवण्यासाठी आपल्याला हेल्प करतं, त्याच्यामुळे मध ऍड करतो. अच्छा हमको सिखा रिया है. आणि याच्यामध्ये आता मग मस्त दूध टाकायचं. दूध टाकून गॉब नाही, दूध टाकून खाऊन घ्यायचं. असंच असे बेसिक डाएट्स जे आपल्याला पुढे जाऊन हेल्प करत्या, चांगला बॉडी स्ट्रक्चर, चांगला फिटनेस तयार करण्यासाठी. आबर गबर खाण्यापेक्षा म्हटलं डाएट चालू करू. तर मग मला एक रुटीन लागली आहे डाएटची चांगली. तुम्हाला जर या डाएट मध्ये असं वाटत असेल काही चेंजअप केले पाहिजे, काही इन्ग्रेडियंट्स वेगळे ऍड केले पाहिजे, तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये काय इन्ग्रेडियंट्स ऍड केले पाहिजे आणि कोणते इन्ग्रेडियंट्स ऍड केल्याने अजून काय चांगला बेनिफिट होईल. आणि हा, जर तुम्ही पण काही डाएट घेत असाल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा कोणता डाएट घेतोय. नेक्स्ट टाइम आपण ते पण डाएट ट्राय करू. त्या भावाचं नाव घेऊन आपण ते डाएट ट्राय करू, बनवून बघू घरी. काय कसं लागतं, काय खाण्यापिण्याच्या बाबतीत कधी मागे सारखायचं नाही, बरोबर आहे का नाही भावना. तर बस आपले तेच नेहमीच, सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा. काय असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.